तर यावेळेस मात्र फलंदाज विश्वा प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला. विश्वाच्या बॅटमधून देखील आडव्या बॅटने परंतु अक्षय सरोदेचं कमालीचं क्षेत्ररक्षण. मित्रांनो, कालच आपण पाहिलं तर बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा जिंकून येतोय. नितेश 11 संघ आपण पाहिलं तर अक्षय सरोदे, सचिन कारवार असतील, तिवारी असतील, सुहास करे असतील, तदनंतर आपण पाहिलं तर सौदी, शरद माने, अजित असे कित्येक खेळाडू मित्रांनो कळंबोलीमध्ये नवा असतील. असे कित्येक खेळाडू ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर बॉक्स क्रिकेट मात्र केलं होतं. प्रशांत पुजारीचा काय सुरेख मित्रांनो प्रयत्न इथे मात्र मैदानावरती नक्कीच केला गेलाय. आणि 2 धावा परंतु काय वाचू शकत नाही त्या चेंडूवरती. 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 10. इथून येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील पाहिलं तर 29 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 29 धावा, 12 चेंडू आणि 29 धावा, माफ करा. तर मी विनंती करेन मुन्ना भगत साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचची नाणेफेक मात्र करून घ्यायची आहे. सन्माननीय श्री मुन्ना भगत साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा. एकीकडे असेल पंक्स 11चा संघ, त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल जय मल्हार फोर्स फिटनेसचा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र जय मल्हार फोर्स फिटनेसने. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन डोंबरे उर्फ शिवा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळसा घेतोय. फलंदाजाला न समजलेला बॉल डॉट बॉलची होतीये सांगता. मित्रांनो, प्रत्येक डॉट चेंडू इथून पुढे तुमचं प्रेशर मात्र कुठेतरी वाढवताना पाहायला मिळेल. आता चेंडूर आले 11 आणि रन्स करायचे. तिथून आपण पाहिलं तर जवळपास 29, 11 चेंडू 29, कमीत कमी 4 मोठे फटके हे 11 चेंडूर मागे तुम्हाला एक्झिक्यूट, तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील, डिपॉझिट करावे लागतील जर काही मॅच जिंकायची असेल तर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड. इथे मात्र एसट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात फलंदाज विश्वायाच्या.
तर इथं मात्र पंचांचा विकेटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. सचिन ठोंबरे शिवा आपल्यामधील असलेला अनुभव, आपल्याकडे असलेलं कौशल्य मात्र पूर्णपणे मैदानावरती दाखवण्याचं काम नक्कीच करताना पाहायला मिळतोय. भीम यादव मित्रांनो इथे आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला. चंबूमध्ये उपस्थित आहे. बॅटिंग ऑर्डर आज थोडीशी मात्र बदलताना पाहायला मिळते. भीम यादव नेहमी आज ओपनर खेळतात, परंतु वन डाऊनच्या भूमिकेमध्ये विश्वास दानवला थोडंसं प्रमोट केलं गेलं. त्याचं कारण मित्रांनो तब्बल 40 धावांचं आव्हान होतं, परंतु मी म्हणेल जो एक्सपेरिमेंट केला गेला तो मात्र थोडासा फसताना पाहायला मिळाला या संघाचा. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सांघिक स्वरूपाची का होईना, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल गोलंदाज सचिन ठोंबरे. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे प्रशांत पुजारी. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी मित्रांनो मैदानावरती, तितकंच चांगलं कलेक्शन. एकाच चेंडूवरती सर्व काही चांगलं मित्रांनो पाहायला मिळालं आणि रन देखील मात्र मिळते ती केवळ आणि केवळ एक. तर रोशन पोपेटा यांच्याकडनं 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक असेल अजय पोपेटा याच्यासाठी. मॅच बॉल इथे त्यांचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय. आपण पाहिलं तर सीमारेखा पार. रन्स मिळतील 4. चौकार. या चेंडूवरती मोठा फटका नित्यांत गरजेचा, परंतु फटका येत नाहीये मित्रांनो, आणि त्यामुळेच की काय समीकरण मात्र उरतं. येणारे चेंडू 6 आणि मॅच जिंकण्यासाठी इथून मात्र उर्वरित 24 धावांची आवश्यकता. तर या 6 चेंडूंवर मागे 24 धावा कशा प्रकारे काढल्या जातील आता प्रात्यक्षिक धावतवरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती जाऊयात योगेश वाघ यांच्याकडे. तुझ्या हाताने मांग हॅलो हॅलो किड्स स्पोर्ट क्लब आयोजित आदरणीय प्रदीप कर्मकर साहेब यांच्या वाढच्या निमित्ताने क्रिकेटचे भव्य दिवस शृंखला, एकच शृंखला, या शृंखलेतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय तो शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध रणजित कट्टे पाटील किंग्स या दोन संघादरम्यान, जिथे आता मात्र बघितलं तर 6 धावा 24 धावांची गरज होती, परंतु 1 धाव इथे आलेली आहे. आणि फलंदाज यावेळी आपण पाहतात स्ट्राईक एंडवरती फलंदाज अजय पोपटा, कळंबोली गाव विरुद्ध खिळपाडा, ही अशी रंगतदार स्थिती यावेळेस खेळपट्टीवरती होते. या दरम्यान बघा एक अनुभवी गोलंदाज
यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल उलवेकर याच्याकडून एक धाव देत आता मात्र जवळपास ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळतोय तो रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ, कारण येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. म्हणजे बघा हे समीकरण अजून देखील शक्य आहे. फलंदाज अभिजित आणि फलंदाज अजय पपेडांचा विचार केला तर रोशन पपेडा यांच्यातर्फे सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. या दरम्यान टान्स बदललाय. फलंदाज अभिजितने चेंडू जातोय तो आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मात्र मिळते. या एकादन समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 2 गडी बाद 18च्या घरामध्ये येणारे 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. म्हणजे बघा इथून देखील जर 2 मोठे फटके आले, 2 मोठे प्रहार आले, 2 मोठे षटकार जर आले, पण तिसरा चेंडू जर एखाद्या वेळेस चुकीचा निर्णय आला किंवा चुकीची चेंडूची फेक केली तर मग मात्र इथे शिवशंभू संघाला आस आहे. परंतु बघा अनुभव कशाला म्हणतात. गोलंदाज साहिल उलवेकर यांनी ओळखलंय की जवळपास ड्रायव्हिंग सीटवरती आपला संघ आहे आणि यावेळेस एखादी चूक ती महागात पडू शकते. म्हणून काय लोअर फुलचा चेंडू दिला, चेंडूवर मात्र 1 धाव मिळाली. म्हणजे जवळपास आता या एका धाव समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 20च्या घरामध्ये येणारे 2 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. फलंदाज अभिजित पुन्हा एकदा आपण टान्सचा आता मात्र क्लिअर केलाय, परंतु 1 धाव काय रोखू शकत नाही. माफ करा, 0 निर्धाव चेंडू येतोय. या बरोबर जवळपास आता 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. लतीश मलिंगा याने 1 चेंडूवरती 17 धावा दिल्या होत्या, परंतु बघूया तो आंतरराष्ट्रीय सामना होता. यावेळेस साहिल उलवेकरचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि याच बरोबर रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ हॅलो किड्स आयोजित क्रिकेटची भव्य शृंखलेतील पुढील फेरीमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळवतोय आणि पराभूत झालेल्या संघ